बातमी डोंबिवलीमधून आहे। जिमी हॉटेलच्या टेरेसवरील शेडवर पालिकेने कारवाई केलेली आहे। जिमी हॉटेलवरती पालिकेची सकाळपासून कारवाई सुरू आहे। कारवाईसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पालिका अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात आहे। शेड उभारण्यासाठी 4 महिन्यांपूर्वी पालिकेकडे अर्ज केला होता। हॉटेल व्यवस्थापनाचा हा दावा आहे, तर कारवाई पूर्ण झाल्यावर बोलू, प्रभाग अधिकारी प्रसाद ठाकूर यांनी ही भूमिका घेतलेली आहे। ही दृश्य आपण पंजाबमधली बघतोय। पंजाबच्या मोहाली या ठिकाणी कैद्यांच्या सुटकेसाठी आंदोलन केलं जात होतं आणि या संपूर्ण परिसरामध्ये काही वेळापूर्वी आंदोलक होते मोठ्या प्रमाणामध्ये। मात्र या सगळ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आलेला आहे आणि ही थेट दृश्य आपण बघत आहोत। शिवाय अगदी काही वेळापूर्वी पाण्याचा फवारा देखील या ठिकाणी फवारण्यात आला होता। या सगळ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते आणि ही दृश्य आपण बघत आहोत। सध्या या सगळ्या आंदोलकांना पांगवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। कैद्यांच्या सुटकेसाठी या ठिकाणी आंदोलक एकत्र जमले होते आणि या सगळ्या आंदोलकांना पांगवण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण बघत आहोत। बॅरिगेटिंग देखील या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे आणि अश्रुधुराच्या नळकांड्या देखील या ठिकाणी पोलिसांनी वापरलेल्या आहेत। पंजाबच्या मोहालीमध्ये कैद्यांच्या सुटकेसाठी हे आंदोलन सुरू आहे। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप या संदर्भातले अपडेट्स देतात। प्रमोद, पंजाबच्या मोहालीमध्ये कैद्यांच्या सुटकेसाठी हे आंदोलन सुरू आहे, नेमकं प्रकरण काय आहे सविस्तर सांगाल? समुदायाच्या वतीनं आंदोलन केलं गेलेलं होतं आणि हे आंदोलन करत असताना त्यांना पोलिसांनी अडवलेलं होतं। त्यांची मागणी होती की एक खासदार आहेत, त्यांना खासदार अमृतपाल सिंग नावाचे खासदार आहेत, त्यांना पोलिसांनी होती त्यांची जेलमधून सुटका करावी अशा पद्धतीने होती आणि म्हणूनच हे सगळे त्याच्यासोबत इतर काही कायद्यांना देखील अटक केली होती। त्या सगळ्या कायद्यांची सुटका केली जावी ही प्रमुख मागणी या सगळ्याची होती आणि म्हणूनच कौमी इन्साफ मोर्चाकडनं आज राज्यपालांच्या घराबाहेर त्यांच्या घरावरती घेराव गेलेली होती आणि ते सगळे लोक ते चंदीगडकडे निघालेत आपल्याला बघायला मिळत होतं। पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडनं मोठ्या प्रमाणावरती बॅरिगेड त्याचे रस्त्यावरती घेतलं होतं आणि मोर्चेकऱ्यांना पुढे जाऊन निर्णय पोलिसांनी घेतलेला होता। मात्र आक्रमक आंदोलनकर्त्यांची संख्या मोठी आहे। आंदोलनकर्ते आक्रमक असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतो मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते जे आहेत ते पुढे चंदीगडच्या बाजूला निघालेले होते। मग असं असताना पोलिसांकडून ऑर्डर केली आहे ते आंदोलनकर्त्यावरती मारले गेलेले आहेत, सोबतच त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। पण अनेक ठिकाणचे बॅरिगेटिंग जे आहे ते बॅरिगेटिंग देखील या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी बाजूला केल्याचं आपल्याला बघायला मिळते। पोलिसांकडनं जी अजून खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या संख्येनं फोर्स जी आहे ती देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। आंदोलकांना पुढे जाऊन देण्याचा निर्णय पोलिसांकडनं घेतला गेलेला आहे। कारण आज खरं तर देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आणि राज्यपालांच्या हाऊसकडे हे सगळे निघालेले होते, त्यामुळे ही खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडनं बॅरिगेटिंग केले गेले आहे। पाण्याचा फवारा आंदोलनकर्त्यांना मारला गेला आहे। अजूनही पोलीस आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्षाचं वातावरण आपल्याला बघायला मिळते। निश्चितच प्रमोद, मात्र आपण बघतोय मोठ्या संख्येनं या ठिकाणी हे सगळे आंदोलक एकवटले होते। मात्र पोलिसांनी त्या सगळ्या आंदोलकांना पांगवण्यास या ठिकाणी आपण बघतोय अश्रुधुराच्या नळकांड्या असतील, शिवाय पाण्याचा फवारा असेल, या संपूर्ण गोष्टींचा वापर केलेला आहे। आंदोलकांची प्रमुख मागणी नेमकी काय होती? आंदोलनकर्त्यांची हीच प्रमुख मागणी आहे की ज्या पद्धतीनं कैद्यांना अटक केली, खासदाराला अटक केलेली आहे, त्यांना सोडलं जावं, जेलमधलं त्यांना सोडलं जावं, त्यांची मुक्तता जेलमधून केली जावी ही प्रमुख मागणी या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। हा काही आज अचानक पद्धतीने काढला गेलेला मोर्चा नाहीये। या मोर्चाची घोषणा तर मागच्याच आठवड्यामध्ये केली गेलेली होती आणि तेव्हा देखील त्यांच्याकडनं अशाच पद्धतीची घोषणा केल्यानंतर त्यांनी अल्टिमेटम दिलं होतं की 15 ऑगस्ट पर्यंत तुम्ही सोडा आणि आमच्याकडनं मोर्चा काढला जाईल अशा पद्धतीची घोषणा इन्साफ पार्टीकडनं केली, इन्साफ मोर्चा कौमी इन्साफ मोर्चाकडनं केली गेली आपल्याला बघायला मिळालं होतं। मात्र त्यानंतरही निर्णय झाला नाही आणि मग त्यानंतर आजचा हा मोर्चा असल्याचा आपल्याला बघायला मिळालं। प्रमोद, या आंदोलनासंदर्भातले अपडेट्स आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।